ची घडामोड नागपूरमधनं महाल परिसरात 12 ते 15 वाहनांची तोडफोड झाली। पोलिसांकडून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। इतरांचा शोध सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुणे रामकुलर चौक दरम्यानची ही घटना आहे। 10 ते 15 जणांकडून हातात शस्त्र घेऊन वाहनांची तोडफोड करण्यात आली। परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपूर दौऱ्यावर आहेत आणि अशातच महाल परिसरातली ही वाहनांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, या व्यक्ती नेमक्या कोण, या तोडफोडीमागचं नेमकं काय कारण, काही त्याबाबत स्पष्टता आली आहे का, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की गुंड प्रवृत्तीच्या काही तरुणांनी गुंडांनी नागपूरच्या महाल परिसरामध्ये तोडफोड केलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रामकुलर चौक दरम्यानच्या या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये ज्या काही दुचाकी ठेवल्या होत्या त्या दुचाकींची तोडफोड केलेली आहे। जवळपास 12 ते 15 दुचाकीची तोडफोड जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आपण जर सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की चेहरे कव्हर केलेले हे गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहे ते या परिसरात आले, गल्ल्यांमध्ये आले, शिवीगाळ केली आणि त्यानंतर हातात शस्त्र होते, त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली। हे सगळे वाहनं जे आपण बघतायत हे दुचाकी वाहनं या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। सुदैवाने या परिसरामध्ये कार नव्हती, कारण की नाहीतर कारची तोडफोड झाली असती। आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड जी आहे ती या महाल परिसरात करण्यात आलेली आहे। आणि आपण बघू शकतो याच गल्ल्यांमधनं ते या ठिकाणी या परिसरामध्ये शिरले, शिवीगाळ केली आणि त्यानंतर जे आहे ते गाड्यांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतो। नागपूर पोलिसांकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की हे गुंड प्रवृत्तीचे लोक होते आणि यापैकी काही जणांना अटक करण्यात आलेली आहे। आणि सध्या या संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी पोलीस जे आहे ते तैनात आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांकडनं ज्यांनी तोडफोड केली त्यांचा शोध जो आहे तो घेतला जात आहे। आपण सीसीटीव्ही फुटेज जर बघितलं तर चेहरे कव्हर केलेले आहे बऱ्यापैकी आणि त्यामुळे चेहरे स्पष्ट दिसत नाही, परंतु त्यांचे कपडे आणि इतर गाड्यांचे नंबर्स आणि इतर सीसीटीव्ही पाहून पोलिसांनी रात्रीपासूनच अटक सत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आणखी अटक सत्र जे आहे ते सुरू आहे। आणखी काही लोकांची अटक जी आहे ती यामध्ये होऊ शकते। आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर जवळपास 10 ते 12 तरुण आहे गुंड प्रवृत्तीचे आणि त्यांनी हाताला चेहऱ्याला कव्हर केलेला आहे, स्कार्फ बांधलेला आहे आणि या संपूर्ण परिसरात फिरले, तोडफोड केली, सुरुवातीला शिवीगाळ केली आणि नंतर सशस्त्र तरुणांनी त्या गुंडांनी तोडफोड केलेली आहे सध्या। कारण की महाल परिसर हा सेन्सिटिव्ह परिसर आहे। गेल्या वेळेस याच परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे पोलीसही अलर्टवर आहे। आज महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा, या सगळ्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। पोलीस जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहे आणि आरोपींचा शोध जो आहे तो घेतला जात आहे। आपण हा परिसर नक्कीच गजानन, नक्कीच ही दृश्य आता जी आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती सीसीटीव्ही दृश्य आहेत। 10 ते 12 लोक होते, सगळेजण चेहरा कव्हर करून आलेले होते। त्यातल्या काही लोकांनी चेहरा कव्हर नव्हता केला। त्यांच्या काहींच्या हातात लाकडी काठी, मोठ्या जाडी अशी एक लाकडी काठी दिसते। तर मोठ्या प्रमाणात तोडफोड या ठिकाणी करण्यात आली, शिवीगाळ आधी करण्यात आली। 12 ते 15 वाहनांची तोडफोड झाली। सीसीटीव्ही फुटेज आपण महाल परिसरातलं पाहतोय।